जे तुमच्यावरती आरोप लावण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया द्याल? नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती. मी MBBS DGO आहे आणि माझं स्वतःचं चुनाभट्टीमध्ये संतृप्ती हॉस्पिटल नावाचं एक नर्सिंग होम आहे, जे मी प्रॅक्टिस करते साधारणपणे 2003 ते 2004 पासून. माझ्या या हॉस्पिटलची प्रोग्रेसिव्ह वाटचाल करावी म्हणून मी 120 श्री गणेश कृपा नेहरू नगर कुर्ल्यामध्ये मदर डेअरी रोडमध्ये कमर्शियल ऑफिशियल स्पेस विकत घेतला, जो घेतला मी एप्रिल 2025 मध्ये. हे ऑफिसेसचे स्पेस जे आहे ते 101 ते 105 असे 5 ऑफिसेसचे गाळे आहेत. एप्रिल 2025 मध्ये हिरानी मंथन डेव्हलपर्स अँड बिल्डर्स कडून ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली, ज्या वेळेला लिगली जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात त्यांची पूर्तता करून ती प्रॉपर्टी घेण्यात आली. आणि त्या अगोदर संस्थेचे जे काही करार झालेत बिल्डर सोबत ते सगळे तपासून घेतले. एकदा आमचं अग्रीमेंट झालं, विक्री खरेदी सगळ्या व्यवहार कंप्लीट झाले आणि अचानक सोसायटीच्या मेंबर्सनी येऊन सांगितलं की आम्ही इथे नर्सिंग होम होऊनच देणार नाही. आता हा मला सगळ्यात मोठा धक्का होता. त्याच्यानंतर आम्ही सोसायटी मेंबर्स बरोबर मीटिंग घेतली. त्या सोसायटी मेंबर्सना त्यांची बाजू मांडून घ्यायचा, काय त्यांचा सवाल आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांचा प्रत्येक वेळेला बालिश हट्ट होता की आम्हाला इथे नर्सिंग होमच होऊन द्यायचं नाहीये. बरं, हे झाल्यानंतर आता कोणाकडे धाव घ्यायची, तर न्यायालयीन व्यवस्थेकडे आम्ही धाव घेतली. त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये केस उभारली या अनुषंगाने की सोसायटी मेंबर्स आम्हाला सतत त्रास देत होते की कमर्शियल स्पेस जी आहे त्याला सेपरेट एंट्री सेपरेट एक्झिटच नाहीये. हा पण एक मूर्खपणाचा त्यांचा सवाल होता. त्यावर हायकोर्टाने माननीय भारती डांगरे ज्या मॅडम आहेत हायकोर्टाच्या जज, त्यांनी कोर्ट कमिशन नेमलं. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी कोर्ट कमिशनरकडून अधिकारी पाठवले. त्या अधिकाऱ्यांच्या समोर सुद्धा सोसायटी मेंबरनी मला शिवीगाळ केली. त्यामध्ये एक पॉलिटिकल व्यक्ती आहे, जो पॉलिटिकल पदाधिकारी आहे आजच्या तारखेला, मिस्टर बाळा नाईक म्हणून. त्यांनी अक्षरशः घाणेरड्या रीतीने शिवीगाळ करून एकेरी उत्तरामध्ये सांगितलं की तू इथे कशी राहतेस ते बघतो, तुला इथे मी कसा ठेवतो ते बघतो, आणि तुला कसा मी सोसायटीचा मेंबर आणि नर्सिंग होम इथे उघडून देतो. या बाळा नाईक जो पॉलिटिकल पदाधिकारी आहे त्याची माझ्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा प्रूफसाठी अवेलेबल आहे. कोर्ट कमिशनरचे अधिकारी जेव्हा त्यांनी रिपोर्ट दिला, कोर्टाची एक ऑर्डर निघाली, ज्याच्या ऑर्डरचं माझ्याकडे आत्ताही स्वरूप आहे. हे पेटिशन आहे कोर्टाचं आणि कोर्टाची ऑर्डर निघाली. भारती डांगरे या मॅडमनी 11 डिसेंबर 2025 मध्ये कोर्टाच्या ऑर्डरमध्ये निक्षून सांगितलेलं आहे की इट इज directed that society shall render its cooperation in processing the application so that it can be forwarded and requisite permission for running the maternity home shall be granted. आता हा काही हे आहे का की हायकोर्टाच्या जजाला आम्ही हे केलं आणि कोर्ट केस खारिज केली? हे प्रूफ आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये हायकोर्ट कमिशन नेमून त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. बरं, हे झालं. हायकोर्टाच्या जेव्हा कोर्ट कमिशनचे अधिकारी आलेले तेव्हा या सोसायटी मधल्याच एका बाईने सांगितलं, ठाणेकर मॅडम त्यांचं नाव आहे, की आम्हाला सेपरेट एंट्री एक्झिटचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही समोरच्या गाळ्यातून एंट्री घ्या, जे खालच्या म्हणजे शॉप नंबर 2 आणि शॉप नंबर 3 जे ग्राउंड फ्लोअरवर आहे. आता माझ्या हयातीत ह्या सगळ्या गडबडी नको, सततचे वादविवाद नकोत, म्हणून आम्ही परत कर्जबाजारी होऊन शॉप नंबर 2 आणि शॉप नंबर 3 विकत घेतले. विकत घेण्या अगोदर माननीय म्हाडा ऑफिसर, माननीय MPCBचे ऑफिसर, माननीय मेडिकल अधिकारी आणि फायर ऑफिसर ह्यांची पहिल्यांदी तिकडे शहानिशा झाली की या जागेवरून लिफ्ट निघू शकते का, या जागेवरून स्टेअरकेस निघू शकते का. त्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर लिगली रीतीसर त्यांचे जे काही डिमांड्स आहेत त्यांचे पूर्तता करत आम्ही चेंज ऑफ युजर नावाचं सर्टिफिकेट घेतलं. आता बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदी आपण बघूया की हे म्हाडाची NOC आहे. ही म्हाडाची जी NOC आहे ही म्हाडाचे पदाधिकारी तिथे ऑन साईट येऊन त्यांनी बघितलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतरच NOC दिलेली आहे. एक त्याच्यानंतर फायर ऑफिसर CFO चीफ फायर ऑफिसरची NOC आहे, ज्याच्यामध्ये त्यांनीही पूर्तता केलेली आहे ह्या गोष्टीची. चौथी NOC आहे मेडिकल ऑफिसरची, म्हणजे जे MOH असतात L वॉर्ड कुर्लाचे, त्यांनी तिथे येऊन शहानिशा केली, त्याची NOC दिली गेली. चौथी NOC आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. या चारही लिगली नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन चेंज ऑफ युजर घेऊन आम्ही 19 जून रोजी काम चालू केलं. 19 जूनच्या संध्याकाळपासून ह्या लोकांनी माझ्या हद्दीमध्ये माझ्या प्रिमायसेसमध्ये येऊन शिवीगाळ करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेला म्हणतात की तू इथे राहतेसच कशी, तुझ्या प्रॉपर्टीला आम्ही टाळा लावतो, तुला इथून हाकलतोच कसं आणि काय करतो ते बघतो.
आता मला सांगा की मी एकटी बाई जे सगळं हॉस्पिटल रन करते, एक सिंगल पॅरेंट आहे, तिने हा पण वादविवाद स्वीकारावा का? एवढं भलं मोठं लोन घेऊन बसलेले आहे, 14-15 लाखाचा EMI भरतीये मी रोज, आणि मी आता सोसायटी म्हणते नर्सिंग होम नाही उभारायचं, तर मी आता रेल्वे खाली जाऊन जीव देऊ का? तेवढीच जागा तुम्ही लोकांनी सोडली आहे. आता दोन गोष्टी मी सांगते, मी काय समजूतदारपणा दाखवला याच्यामध्ये. एक, कोर्टची कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस लावू का या सोसायटीच्या सभासदांच्या अगेन्स्ट? जे काही हे सिलेक्टिव्ह सभासद आहेत, जे तुमच्याच कॅमेरामध्ये ट्रेसपासिंग करून माझ्या सोसायटीच्या माझ्या प्रिमायसेस मध्ये घुसले, त्यांना ट्रेसपासिंगचा गुन्हा लावू का? मी समजूतदारपणा दाखवत आहेत, पण ही लोक बालिशपणा करतायत. आणि ऍज अ तुम्ही न्यूज चॅनल म्हणून मी तुम्हालाही सांगते, तुम्ही एक आधारस्तंभ आहात, चौथा स्तंभ आहात या दुनियेचे, हे समाजाचे. आम्ही सारख्या, आमच्यासारख्या अबला नारीने तुमच्याकडे धाव नाही घ्यायची तर कोणाकडे जायचं? सो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, जे जे कोणी हे बघतायत, प्लीज मला मदत करा या सगळ्या सिच्युएशन मधून. कुठल्याही म्हाडाच्या माननीय अधिकारी, कुठल्याही CFO माननीय अधिकारी, किंवा कुठलेही माननीय मेडिकल ऑफिसर, किंवा माननीय MPCB जे ऑफिसर्स आहेत, त्यांनी कुठल्याही प्रकारची चुकीची अप्रुव्हल दिलेली नाहीये. सगळ्या गोष्टी लिगली व्यवस्थित झालेल्या आहेत. इव्हन जिथे लिफ्ट आणि जिथे स्टेअरकेस उभारली गेलेली आहे, तिथेही परवानगी आहे की कुठल्या प्रकारे कट करायचं आणि कुठल्या प्रकारे गोष्टी चालायच्या. हा अप्रूव्ड प्लॅन आहे जो आमच्याकडे आहे. आम्ही असंच उठसूट कापत सुटलेलो नाही आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या कोअर कटिंग झालेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे बिल्डिंगला काही तडा जाणार नाही ह्याच्याबद्दलची पण सर्टिफिकेट आमच्याकडे आहेत. ही लोक जे म्हणतात ड्रेनेज एरिया आणि कॉमन एरिया, अहो ड्रेनेज काय, बाळंतीण झाल्यानंतरचा प्लासेंटा आम्ही काय संडासमध्ये टाकत नाही, त्याच्यासाठी हे MPCB बोर्ड उभारलेलं आहे, ज्याची आपल्याकडे NOC आहे. आणि MPCBचा कचरा नेहमी लाल, काळी, निळी, पिवळी पिशवी त्याच्यातूनच जातो. सो प्लीज, सोसायटीचे जे काही सभासद जे मला खूप त्रास देत आहेत, मेंटली फिजिकली शिवीगाळ करून माझ्या प्रिमायसेस मध्ये रोज घाण टाकतात, कचरा टाकतात, त्यांना निवेदन आहे की ह्याच्या पुढे जर तुम्ही मला त्रास दिला तर कोर्ट ऑफ जे कंटेम्प्ट आहे कोर्टची, त्याची तर केस टाकणार, ट्रेस पासिंगची पण टाकणार, आणि एकदा मीच सुसाईड करते आणि तुमच्या सगळ्या संस्थेच्या सभासदांना मी जबाबदार ठरवते या सगळ्यासाठी. धन्यवाद. मॅम एकंदरीत जास्त मैडम, बताया जा रहा है कि वहाँ पे जो पानी की भी समस्या है, जिसके लिए आपको सोसाइटी से पानी यूज करने के लिए आप ऐसा कह रहे हैं उनको काफी, क्योंकि अस्पताल में होने वाली जो यूज है पानी की वो काफी मात्रा में होती है। हाँ, उसके लिए मेरे पास प्लम्बर का सर्टिफिकेट है, डोंट वरी. उसके लिए भी मेरे पास प्लम्बर का सर्टिफिकेट है, जिसमें लिखा हुआ रहता है कि प्लम्बर अपने को बेड के हिसाब से, लाइसेंस प्लम्बर का सर्टिफिकेट है, बेड के हिसाब से कितना वेस्टेज होगा, कितना यूसेज होगा उसका भी. और मैंने प्रॉपर्टी खरीदी की है ना भैया, प्रीमाइसेस लिया है, मैं सोसाइटी का मेंबर हूँ. ये लोग तो मेरे को सोसाइटी की मेंबरशिप भी नहीं दे रहे हैं. वो बोल रहे हैं कि हम लोग सोसाइटी का मेंबर ही नहीं बनाएंगे. एक चीज ध्यान में रखो, मैंने समझो मेरे को नर्सिंग होम नहीं खोलना है, ठीक है, पर मैं सोसाइटी का मेंबर हूँ, उधर का पानी यूज कर सकती हूँ. जो वेस्टेज या जो यूज रिक्वायरमेंट है, मेरा कमर्शियल का वाटर बिल अलग रहता है, उसका सोसाइटी से कोई लेना देना ही नहीं है. ड्रेनेज का सिस्टम में, ड्रेनेज मैंने बोला जैसे जो गंदगी है वो महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड वाले आके लेके जाते हैं, ये हर एक नर्सिंग होम का रूल है. तो उसमें क्या सवाल आता है ये मॅम, सबका? सोसायटीची परमिशन आपण घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कुठलेही कागदपत्र आपल्याकडे नाहीये. सर्व अधिकाऱ्यांना आपण आपल्या विश्वासात घेऊन हे सर्व काही गोष्टी तुम्ही केलेले आहे आणि सोसायटीला अंधारात ठेवलंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, डे 1 पासून पहिलं तर सोसायटीचा मेंबर होण्यासाठी आणि नर्सिंग होम उभारण्यासाठी ज्या परमिशन लागतात त्याचं डे 1 पासून लेटर पाठवलेलं आहे. ही लोक बाय हँड एकही लेटर घेत नाहीत. रजिस्टर एडीने लेटर पाठवा असं ह्या सोसायटीमध्ये चालतं, आणि त्याच रजिस्टर एडीने तोच बंच परत माझ्याकडे येतो. हे 6 वेळा झालेलं आहे जवळजवळ. लेकिन बिल्डर, सोसाइटी ऐसा आरोप लगा है, बिल्डर ने जब उनके पास एग्रीमेंट किया लोगों का, तब उन्होंने बताया कि यहाँ पे कॉमर्शियल ऐसा कोई भी चीज नहीं है, लेकिन कॉमर्शियल बता के बाद में उसको बेचा जा रहा है, आपको दिया गया है। सब डॉक्यूमेंट्स तो बिल्डर के क्लियर है, ऐसा कुछ भी नहीं है. और कमर्शियल कमर्शियल ही है. ऑन रिकॉर्ड बिल्डर का जो ओसी का कॉपी है, पार्ट ओसी आया है बिल्डिंग को, तो उसमें बराबर कमर्शियल का रिकॉर्ड है. मॅडम, मग हॉस्पिटलला विरोध होतोय, कशामुळे हॉस्पिटलला विरोध होतोय, काय कारण काय? हे सोसायटी मेंबर्सनाच विचारायला लागेल तुम्हाला. मी तर चांगलंच काम करायला चालली आहे. आणि तुम्ही जे मेन्शन केलंय की एक नेते आहेत कोणतरी, ते तुम्हाला शिवीगाळ करतात, त्यांच्याबरोबर आपसी दुश्मनी आहे का तुमची काही?
मी ओळखतही नाही त्यांना. मग असं कसं त्या पहिल्यांदाच शिवीगाळ करू कोर्ट शकतो? कमिशनच्या, तुम्ही विचार करा, मी तुम्हाला आताही व्हिडिओ लावून दाखवू शकते की काय शिवीगाळ केली आहे ती. त्यांचा ह्याच्यात रोल काय आहे जेणेकरून त्यांनी तुम्हाला अशा बघा, प्रकारे- मी इथे कोणालाही त्रास द्यायला बसलेले नाही. ती लोक स्वतःहून येऊन त्रास देतात. आजपर्यंत मी सोसायटीच्या विरोधात एकही कंप्लेंट टाकलेली नाहीये. पण हा असा जर छळ होत असेल तर मी त्याला मागे पडणार नाही, मग जो काही पॉलिटिशियन असो, कोणी असो. मैडम, आरोप ये भी लग रहा है कि आप जो अंदर कंस्ट्रक्शन कर रही हैं उससे पिलर को कुछ नुकसान होने के कारण, नहीं। जिस तरह घाट के ऊपर में आपको पता होगा एक अस्पताल का काम चल रहा था। अरे भैया, जी। अगर वो सोसाइटी को ऐसा नुकसान होने वाला रहता तो सोसाइटी के पहले माले के ऊपर के ही माले गिरेंगे, मेरा माला नहीं गिरेगा। हॉस्पिटल मेरे को जिंदगी भर चलाना है, पूरा लाइफ टाइम का पूंजी उसमें डाला है मैंने। तो आपको लगता है कि मैं बिल्डिंग गिराऊंगी और मेरा हॉस्पिटल भी बर्बाद हो जाए और मेरा जो ईएमआई चल रहा है वो चलते रहे और कोई उत्पाद ना होए उससे? सही बात है ना। बिल्डिंग गिरेगी तो मेरे नर्सिंग होम के साथ ही गिरेगी ना, कि पहले माले से गिरेगी और मेरा नर्सिंग होम खड़ा रहेगा? आता तुमची काय भूमिका आहे एकंदरीत या सर्व गोष्टीला समोर ठेवून आपली भूमिका आता पुढची काय राहणार आहे? हॉस्पिटल चालू राहणार आहे का काय पुढची भूमिका एक, तुमची? माझं नर्सिंग होमचं काम चालू राहणार आहे. 2, मी इनलिगली एकही काम करत नाहीये. 3, तुम्ही ऍज अ मीडिया पर्सनल तुम्ही पण ही जी माझी बाजू आहे ती पसरवावी, हे माझं एकदम कळकळीची विनंती आहे. 4, हे जे काही सभासद मला जे मोजके सभासद जे त्रास देतात, जे तुमच्या ट्रेसपासिंगच्या व्हिडिओमध्ये आहेत, त्यांच्या अगेन्स्ट मी कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस टाकणार आहे, ट्रेसपासिंगची केस टाकणार आहे. आणि असाच छळ चालू राहिला तर तिथेच जाऊन मी नस कापते माझी आणि त्या सभासदांच्या नावाने चिठ्ठ्या लिहून जाते.